आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड टॉपिकमधील नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सेकंड बघणार आहोत. आपला सेकंड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, पद्मा अँड कुमुद शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 इन पार्टनरशिप फर्म. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. हा जो आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सांगितलेला आहे, यामध्ये पद्मा आणि कुमुद या दोन पार्टनर्स आहेत पार्टनरशिप फर्ममध्ये आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा किती सांगितलेला आहे, आपल्याला 3:2 सांगितलेला आहे. आणि या दोघींचं 31 मार्च 2019चं बॅलन्स शीट आपल्याला इथे खाली दिलेलं आहे. तर बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लॅबिलिटीज साईड क्रेडिटर्स आपल्याला 37,500 सांगितले आहेत. बिल्स पेबल 30,000, बँक लोन 48,000. कॅपिटलमध्ये पद्माचं कॅपिटल 45,000 सांगितलेलं आहे आणि कुमुदचं कॅपिटल हे 36,000 सांगितलेलं आहे. म्हणजे या दोघींचं टोटल कॅपिटल 81,000 सांगितलेलं आहे. आणि ॲसेट साईड बँक 22,500, बिल्स रिसिवेबल 11,400, डेटर 62,400, त्यातून लेस RDD केलेला आहे 2,400. म्हणजे इथं डेटर्स किती आहे, व्हॅल्यू त्याची 60,000. त्यानंतर स्टॉक आपल्याला सांगितलेले आहेत 36,000, फर्निचर 14,100, मशनरी 15,000, बिल्डिंग 45,000. म्हणजे असं बोथ साईड आपलं बॅलन्स शीट 2,04,000 इथे टॅली झालेलं आहे. पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत. ऑन 1 एप्रिल 2019 दे ॲडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे 1/4/2019ला पार्टनरशिप फर्ममध्ये थर्ड पार्टनर आशा ही ॲडमिट झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता त्या रिलेटेड आपल्याला खाली तिच्या टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले आहेत. फॉर one-half share in profits in future, Asha should bring ₹30,000 for capital and ₹15,000 for goodwill in cash. म्हणजे आशा ही जी 1/4/2019ला पार्टनरशिप फर्ममध्ये न्यू पार्टनर म्हणून ॲडमिट झालेली आहे, तेव्हा तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा फ्युचरमध्ये 1/2 आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि आशा ही पार्टनर फर्ममध्ये ॲडमिट होताना तिनं ₹30,000 कॅपिटल इन्व्हेस्ट केलेला आहे आणि ₹15,000 गुडविल. त्यानंतर आपल्याला सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉ बाय ओल्ड पार्टनर. म्हणजे ओल्ड पार्टनरने गुडविलची जी अमाऊंट आहे ती गुडविलची अमाऊंट हाफ ही विथड्रॉ केलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. थर्ड ॲडजस्टमेंट आहे, द स्टॉक इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 10% अँड मशनरी बाय 5%. म्हणजे स्टॉक आणि मशनरीवर 10% आणि 5% या व्हॅल्यू काय केलेल्या आहे, डिक्रीज केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढची नेक्स्ट ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. RDDs टू बी मेंटेन्ड ॲट ₹3,000. म्हणजे RDD 3,000 मेंटेन केलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर ना लास्ट आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड टू ₹16,050 अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. म्हणजे फर्निचर हे किती ॲप्रिसिएट झालेलं आहे, अमाऊंट सांगितलेली आहे आपल्याला 16,050 आणि बिल्डिंगवर 20% ही व्हॅल्यू ॲप्रिसिएट झालेली आहे, म्हणजे वाढलेली आहे, व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता या ॲडजस्टमेंटवरून आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे या फर्मच्या आपल्याला जर्नल एंट्रीज या काय करायच्या आहेत, पास करायच्या आहेत. तर आपण आता या प्रॉब्लेमचं पुढे सोल्युशन बघूयात. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जनरल एंट्रीज या पास करायच्या आहेत, म्हणून आपण इथे जनरल एंट्रीचा फॉर्मॅट घेतलेला आहे. जनरल एंट्रीज इन द फर्म बुक्स ऑफ द फर्म. त्याचा फॉर्मॅट आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम बघूया. तिथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं लॅबिलिटी साईडला जनरल रिझर्व दिलेला आहे 7,500. आता या जनरल रिझर्वची आपल्याला इथं जनरल एंट्री करावी लागणार आहे. हे जे जनरल रिझर्व आपल्याला 7,500 दिलेलं आहे, हे जनरल रिझर्व आपल्याला या ओल्ड पार्टनर्सला काय करायचं आहे, त्यांच्या रेशोप्रमाणे हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. तर त्याची आपण फर्स्ट एंट्री बघूयात. डेट 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019. आपण फर्स्ट एंट्री जनरल रिझर्वची करणार आहोत, म्हणून फर्स्ट एंट्री आपली आहे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट
2 हे जनरल रिझर्व आपल्याला बॅलन्स शीटमधल्या म्हणजे पार्टनरशिप फर्ममधल्या ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे 2 बॅलन्स शीटमध्ये आपल्याला 2 पार्टनर सांगितलेले आहेत, पद्मा आणि कुमुद. हे त्यांना त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणून 2 पद्माज कॅपिटल अकाउंट. आता जनरल रिझर्व आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे 7,500. इथं आपण अमाऊंट घेतली 7,500. आता हे 7,500 आपल्याला पद्मा आणि कुमुदमध्ये त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणून 7,500 इंटू आपल्याला रेशो दिलेला आहे 3:2. म्हणजे पद्माचा रेशो आहे 3 आणि कुमुदचा रेशो आहे 2. म्हणून आपण इथे त्यांच्या रेशोप्रमाणे जनरल रिझर्व या 2 ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणून पद्माचा रेशो आहे 3/3:2 म्हणजे 3 + 2 म्हणजे 5 म्हणून 3/5. तर पद्माला जनरल रिझर्व हे किती डिस्ट्रीब्यूट केलं जाईल? 4,500. त्याचप्रमाणे पुढचा नेक्स्ट पार्टनर आहे 2 कुमुद. कुमुद कॅपिटल अकाउंट. सेम कॅल्क्युलेशन 7,500. कुमुदचा रेशो आहे 2 म्हणून 2/5 म्हणजे कुमुदला किती मिळणार जनरल रिझर्व? 3,000. म्हणजे अशा प्रकारे जनरल रिझर्व हे ओल्ड पार्टनरमध्ये त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. इथे नॅरेशन येणार बेईंग जनरल रिझर्व distributed among old partners, the old partners. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट एंट्री बघितली. आपली सेकंड एंट्री डेट सेम 1 एप्रिल 2019. आपल्याला प्रॉब्लेममध्ये थर्ड ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. द स्टॉक इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 10% अँड द मशनरी बाय 5%. म्हणजे स्टॉक आपल्याला बॅलन्स शीटमध्ये स्टॉक आणि मशनरी दिलेले आहेत. म्हणजे स्टॉक आणि मशनरी या ॲसेटवर 10% आणि 5% आपल्याला त्या व्हॅल्यू काय करायच्या आहे? डिप्रिसिएट म्हणजे डिक्रीज करायचे आहेत. आता आपल्या या व्हॅल्यू म्हणजे ॲसेटवर या व्हॅल्यू काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणजे ॲसेटची म्हणजे मालमत्तेची किंमत कमी होणार आहे. मालमत्तेची किंमत कमी होणार म्हणजेच काय की आपला इथे लॉस होणार. त्याचप्रमाणे आपल्याला पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट ₹3,000 म्हणजे RDD हे 3,000 मेंटेन केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपण इथे बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर डेटर्समधून लेस RDD हे 2,400 केलेलं आहे. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये आधी RDD 2,400 होतं आणि आता हे RDD 3,000 मेंटेन केलेलं आहे. म्हणजे जवळपास ही व्हॅल्यू कितीने इन्क्रीज झालेली आहे? 600ने ही व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. आता RDD ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजेच काय की आपला एक्सपेन्सेस वाढला. म्हणजे त्या डेटर्समधले ते RDD हे प्रोव्हिजन झाल्यामुळे आपला एक्सपेन्सेस वाढला म्हणजे इथे सुद्धा आपला लॉस असणार. त्यामुळे आपण इथे जनरल एंट्री पास करणार आहोत. आता जनरल एंट्री अगोदर पास करण्याच्या अगोदर आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट इथे ओपन करावं लागणार. ॲसेटवरच्या ज्या व्हॅल्यू डिक्रीज झालेल्या आहेत किंवा ज्या व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहेत त्यासाठी आपण रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन करत असतो. म्हणून वर्किंग नोटमध्ये आपण घेतलेलं आहे इन द बुक्स ऑफ फर्म रिव्हॅल्युशन अकाउंट की ज्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट सुद्धा म्हटलं जातं. त्याचा फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर्स रुपीज आणि पर्टिक्युलर्स रुपीज. आता आपल्याला जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे की स्टॉकवर आणि मशनरीवर ज्या व्हॅल्यू आहेत त्या डिप्रिसिएट केलेल्या आहेत. तर त्यासाठी आधी आपण इथे जनरल एंट्री पास करूयात. आता ॲसेटवरच्या आपल्या किमती या कमी होणार आहेत म्हणजे आपल्याला काय होणार आहे? लॉस. म्हणून इथे एंट्री येणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 2. आता या व्हॅल्यू आपण ज्या ॲडजस्टमेंटमध्ये बघितल्या की स्टॉकची व्हॅल्यू ही कमी होणार आहे म्हणजे टू स्टॉक अकाउंट. आता स्टॉकची व्हॅल्यू ही कितीने डिप्रिसिएट होणार आहे? तर स्टॉकची व्हॅल्यू ही 10%ने डिप्रिसिएट होणार आहे. आपण जर इथे बॅलन्स शीट बघितलं तर इथे स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे? 36,000. 36,000वर 10% चार्ज केलं तर आपली व्हॅल्यू ही कितीने कमी झाली? 3600ने. म्हणून इथे स्टॉक अकाउंटला काय येणार? क्रेडिट कॉलममध्ये 3600 टू मशनरी अकाउंट कारण मशनरीवरची पण 5% व्हॅल्यू ही कमी झालेली आहे म्हणून टू मशनरी अकाउंट
मशनरी अकाउंट जर आपण बॅलन्स शीटमध्ये व्हॅल्यू बघितली तर 15,000 आहे. 15,000वर 5% आपण जेव्हा चार्ज करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू किती येणार? 750. म्हणून आपण इथे मशनरी अकाउंट क्रेडिटमध्ये त्याची व्हॅल्यू घेऊयात 750. आणि त्याचप्रमाणे RDD सुद्धा हे काय केलेलं आहे? मेंटेन केलेलं आहे, म्हणून तो RDD अकाउंट. आता RDD अकाउंटमध्ये बघितलं तर आपण इथं डेटर्समध्ये लेस RDD 2400 केलेला आहे आणि इथे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये RDD किती मेंटेन केलेला आहे? म्हणजे 3000. म्हणजे इथं RDD ही 600 म्हणजे 2400 आणि इथं 3000 म्हणजे 600 व्हॅल्यू ही काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे इथं टू RDD अकाउंट किती येणार? 600. 3600 प्लस 750 प्लस 600 टोटल किती येणार? 4950. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्याची एंट्री पास केली. नॅरेशनमध्ये येणार बेईंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड RDD इन्क्रीज्ड. आपण जी आता ही एंट्री पास केलेली आहे त्याचा इफेक्ट आपण रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये आपण वर्किंग नोटमध्ये केलेला आहे. रिव्हॅल्युशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण म्हणतो, त्यामध्ये आपण ते इफेक्ट घेऊयात. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्टॉकमध्ये किती व्हॅल्यू ही डिक्रीज सांगितली होती? 10%. म्हणून आपण इथं एंट्री पास करताना प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट, तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट. स्टॉकची व्हॅल्यू होती 36,000. 36,000वर 10% हे चार्ज केले म्हणून इथे किती आलं? 3600. त्यानंतर टू मशनरी अकाउंट. मशनरीची अमाऊंट होती 15,000, त्याच्यावर आपण 5% हे चार्ज केलेलं आहे, तर इथे अमाऊंट येणार 750. टू RDD हे आधी 2400 होतं, ते आता 3000 मेंटेन केलेलं आहे, म्हणजे प्रोव्हिजन वाढली ही 600 म्हणून इथे आपण घेतलं टू RDD अकाउंट 600. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये आपण त्या एंट्रीचे इथे इफेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर ना प्रॉब्लेममध्ये आपली लास्ट ॲडजस्टमेंट आहे की फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड टू ₹16,050 अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे इथं ॲसेटवरच्या व्हॅल्यू या ॲप्रिसिएट झालेल्या आहेत, म्हणजे वाढलेल्या आहेत. ॲसेटच्या व्हॅल्यू वाढल्या याचा अर्थ काय की आपल्याला फायदा झाला, म्हणून त्याची एंट्री आपण पास करणार. एंट्री पास करण्या अगोदर आपण रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करूया. आता फर्निचर या ॲसेटमध्ये व्हॅल्यू ही ॲप्रिसिएट झालेली आहे, म्हणजे इन्क्रीज झालेली आहे. म्हणून जेव्हा ॲसेटवरच्या व्हॅल्यू या इन्क्रीज होतात, ॲप्रिसिएटेड होतात, म्हणजे त्या मालमत्तेची किंमत ही वाढते की ज्यामुळे आपल्याला फायदा होतो. त्यामुळं एंट्री पास करताना आपण काय करणार? फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, कारण आपण इन्कम हे क्रेडिट साईडला घेतो, म्हणून बाय फर्निचर अकाउंट. आता बॅलन्स शीटमध्ये फर्निचरची अमाऊंट ही किती आहे? फर्निचरची अमाऊंट 14,100 आहे आणि इथे किती इन्क्रीज झाली आहे म्हणून सांगितलेलं आहे 16,050. म्हणजे 14,100ची व्हॅल्यू ही आपली 16,050ने इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे इथे आपल्याला 1950चा काय झालेला आहे? फायदा झालेला आहे. मग इथे आपण घेऊया फर्निचर अकाउंट 1950. त्याचप्रमाणे बिल्डिंगची व्हॅल्यू ही 20% इन्क्रीज झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून बाय बिल्डिंग अकाउंट. आता बिल्डिंग आपल्याला बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंगचे व्हॅल्यू किती सांगितलेली आहे? 45,000. आता 45,000वर 20% चार्ज केल्यानंतर आपल्याला इथे त्याची व्हॅल्यू किती मिळणार? तर 45,000वर 20% आपण इथे चार्ज केलं तर 9,000 ही व्हॅल्यू काय झालेली आहे? ॲप्रिसिएट झालेली आहे. मग आपण याची जनरल एंट्री पास करूयात. आता नेक्स्ट डेट 1/4/19. फर्निचर अकाउंट डेबिट फर्निचर आपण किती घेतला अमाऊंट? 1950. बिल्डिंग अकाउंट डेबिट, कारण बिल्डिंगची पण व्हॅल्यू ही काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे, म्हणून बिल्डिंग अकाउंट डेबिट त्याची व्हॅल्यू आहे 9,000. टू प्रॉफिट
लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. $10,950. 1950 प्लस 9,000 म्हणजे 10,950. याचं नॅरेशन येणार. बेईंग appreciation in the value of asset. त्यानंतर आपण जी वर्किंग नोट बघितलेली आहे रिव्हॅल्युशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, यामध्ये आपण ॲडजस्टमेंट प्रमाणे इथे इफेक्ट दिलेले आहेत. आता हे अकाउंट आपण क्लोज करूयात. हे अकाउंट बोथ साईड 10,950नी क्लोज होतं, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल ही जास्त आहे, त्यामुळे इथे आपल्याला काय झाला, प्रॉफिट झाला. त्यामुळे टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स. इथे जागा नसल्यामुळे मी तर खाली घेते टॅली. 10,950 बोथ साईड टॅली. आता 10,950 मधून 3,600, 750 आणि 600 हे मायनस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट कितीचा होतो, 6,000चा प्रॉफिट होतो. आता हा 6,000 जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट आपल्याला पुन्हामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पार्टनरशिप फर्मच्या ओल्ड पार्टनर्समध्ये. ते पार्टनर्स कोण आहेत, कुमुद आणि पद्मा. आता हा जो 6,000 प्रॉफिट आहे ते पद्मा आणि कुमुदमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे त्यांच्या रेशोप्रमाणे, म्हणजे 3:2. त्यामुळे त्यानुसार आपण हा 6,000 3:2 या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर पद्माला 3,600चा प्रॉफिट होतो, तर कुमुदला तो प्रॉफिट किती डिस्ट्रीब्यूट होतो नंतर 2,400. म्हणजे अशा प्रकारे 6,000चा प्रॉफिट हा पद्माला 3,600 आणि कुमुदमध्ये 2,400 असा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता या प्रॉफिटची आपल्याला पुढे जनरल एंट्री पास करायची आहे. नेक्स्ट एंट्री डेट सेम 1/4/19. एंट्री हा जो प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, म्हणून एंट्री इथे होणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट. कितीचा प्रॉफिट झाला, 6,000, आणि तो ओल्ड पार्टनरमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, म्हणून टू फर्स्ट पार्टनर पद्माज कॅपिटल अकाउंट. आता हे 6,000 गुणिले पद्माचा रेशो आहे 3, 3 + 2 5 डिवायडेड बाय 5, म्हणजे इथे पद्माला किती मिळणार, 3,600. टू कुमुद कॅपिटल अकाउंट. 6,000 प्रॉफिट, कुमुदचा शेअर आहे 2/5, किती येणार, 2,400. इथे नॅरेशन येणार बेईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे असे आपण त्या प्रॉफिटची इथं जनरल एंट्री इथे पास केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फॉर वन ऑफ शेअर इन प्रॉफिट इन फ्युचर आशा शूड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल अँड ₹15,000 फॉर गुडविल इन कॅश. म्हणजे आशा ही न्यू पार्टनर ॲडमिट होताना तिनं ₹30,000 कॅपिटल आणि आणि ₹15,000 गुडविल असं फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. तर त्याची आपल्याला इथे जनरल एंट्री पास करायची आहे. सेम डेट 1/4/19. आशानं ₹30,000 कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन आपले बँकमध्ये झालेले आहेत. त्यामुळं इथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेल्याची एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट. आशानं जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ₹30,000 केलेलं आहे, त्यामुळे त्याची एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट. 30,000 तिनं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, म्हणून 30,000 टू आशाज कॅपिटल अकाउंट.
30,000. Narration: being cash brought in by Asha as capital. म्हणजे अशा आपण इथं आशाने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केल्याची एंट्री केली. त्यानंतर नेक्स्ट एंट्री डेट सेम 1/4/19. ज्याप्रमाणे आशाने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली एंट्री केलेली आहे त्याप्रमाणे आशानं गुडविल सुद्धा हे फर्ममध्ये दिलेलं आहे. त्याची सुद्धा आपल्याला इथे एंट्री पास करायची आहे. त्याची एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल आणि कॅपिटल हे फर्मला मिळत असल्यामुळे इथे फर्मचा फायदा होतो. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे 15,000 म्हणून आपण इथे घेतलं 15,000. इथे नॅरेशन येणार बेईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज गुडविल. इन बाय आशा ॲज गुडविल. म्हणजे अशी आपण एंट्री आशाने कॅपिटल आणि गुडविल इन्व्हेस्टमेंट केल्याची इथं केलेली आहे. आता ज्याप्रमाणे आशाने गुडविल हे फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते गुडविल ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून पार्टनरशिप फर्मच्या ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. कारण त्या ओल्ड पार्टनरने त्यांचा रेशो जेव्हा सॅक्रिफाईस केला तेव्हा आशाला तिचा न्यू रेशो मिळाला, प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यामुळं त्या ओल्ड पार्टनरचा त्यांनी सॅक्रिफाईस रेशो केल्यामुळे जो लॉस झालेला असतो तो ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून गुडविलमधून त्यांचा लॉस तो काय केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्यामुळे हे गुडविल ओल्ड पार्टनरमध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्यामुळे इथं एंट्री येणार नेक्स्ट सेम डेट 1/4/19. हे गुडविल ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल म्हणून एंट्री येणार गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल किती आहे 15,000. टू ओल्ड पार्टनर आहेत पद्माज अकाउंट पद्माज कॅपिटल अकाउंट. आता 15,000 इंटू पद्माचा शेअर आहे 3/5. तर पद्माला किती गुडविल मिळणार आहे इथं 9,000. त्यानंतर नेक्स्ट पार्टनर आहे कुमुद. टू कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. गुडविल आहे 15,000 आणि कुमुदचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2/5. मग कुमुदला किती गुडविल मिळणार 6,000. म्हणजे अशी एंट्री आपण गुडविल हे डिस्ट्रीब्यूट ओल्ड पार्टनरला केली आहे. इथे नॅरेशन येणार बेईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो. आता आपण ही जी गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री केलेली आहे त्याची वर्किंग नोट येणार. आता हे गुडविल जे 15,000 आहे ते आपण ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे त्यामुळेच्या वर्किंग नोट येणार गुडविल अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट. पद्माज कॅपिटल अकाउंटला किती मिळालेला आहे 9,000. टू नेक्स्ट पार्टनर आहे कुमुद कॅपिटल अकाउंट 6,000. आणि हे बोथ साइड अकाउंट क्लोज करायचं 15,000ने. आणि इथे जो बॅलन्स आहे तो 15,000 ते आपल्याला बँक अकाउंटला काय करावा लागतो, ट्रान्सफर करावा लागतो बाय बँक अकाउंट. आता प्रॉब्लेममधल्या ॲडजस्टमेंटमध्ये आपण फर्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट,
त्यानंतर 4th आणि 5th ॲडजस्टमेंट बघितली आणि त्यानुसार आपण त्याच्या जनरल एंट्रीज पास केलेल्या आहेत. आता आपल्या प्रॉब्लेममधली एक लास्ट ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, जे की सेकंड, हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे जे गुडविलची अमाऊंट होती 15,000, त्या 15,000 अमाऊंटच्या हाफ अमाऊंट गुडविलची ही विथड्रॉ करून हे कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, विथड्रॉ करून हे कुणाला दिलेलं आहे, ओल्ड पार्टनर्सला. त्याची आपल्याला एंट्री ते पास करायची आहे. तर त्याची एंट्री येणार सेम डेट 1 एप्रिल 2019. तर आता हे जे गुडविल विथड्रॉ केलेलं आहे ते गुडविल विथड्रॉ करून हे कुणाला आपल्याला द्यायचं आहे, ओल्ड पार्टनर्सला. त्यामुळे आपले ओल्ड पार्टनर्स आहेत पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यानंतर नेक्स्ट पार्टनर आहे कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट. आता 15,000च्या हाफ अमाऊंट जर आपण केली तर किती येणार, 15,000च्या हाफ अमाऊंट तर 7,500 येते. आता हे 7,500 आपल्याला पद्मा आणि कुमुदमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आपण पद्माचा रेशो बघितला तर पद्माचा रेशो काय आहे, 3/5. म्हणून 7,500 × 3/5 केलं तर पद्माला हे गुडविल किती विथड्रॉ करून द्यायचं आहे, 4,500. आणि त्याचप्रमाणे 7,500 आपण कुमुदचा रेशो बघितला तर 2/5 आहे. त्याप्रमाणे आपण हे कॅल्क्युलेट केलं तर कुमुदला 3,000 गुडविल हे विथड्रॉ करून द्यायचं आहे. त्यामुळे हे आपण गुडविल विथड्रॉ करून देणार आहे, म्हणून टू बँक अकाउंट 7,500. त्यामुळे ते नॅरेशन काय येणार, बेईंग हाफ दी अमाउंट of goodwill withdraw by old partners. म्हणजे अशा प्रकारे आपण लास्ट ॲडजस्टमेंटची इथं आपण एंट्री केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये जनरल एंट्रीज या काय करायच्या होत्या, पास करायच्या होत्या. त्यामुळे आपण या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये त्या जनरल एंट्रीज इथे पास केलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण सेकंड प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.